नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी आणि ऋषी छत्री घेऊन पावसामध्ये एकमेकांशी गप्पा मारत असतात। तर कमळी म्हणते की सर आहो जा, आता खूपच पाऊस वाढलेला आहे, तुम्हाला उशीर होईल। तेव्हा आता ऋषी म्हणतो की अगं कमळी का सारखं सारखं जा जा करतेस ग, मला सुद्धा तुझ्याशी गप्पा करायच्या असतात। तेव्हा आता ऋषी थोडंसं रागवतो। कमळी म्हणते की अहो तसं नाही सर, आणि तो गाडीचा दरवाजा उघडतो तर त्यामध्ये एक मस्त फुलांचा बुके आणि आय एम सॉरी असं मात्र आता ग्रीटिंग कार्ड लिहिलेलं असतं। तेव्हा तो कमळीला देतो आणि म्हणतो की हे सगळं तुझ्यासाठी। कमळी म्हणते की अहो सर हे कशासाठी, काय गरज होती, खरंच सॉरी, काल मात्र माझ्यामुळे तुला खूप वाट बघावी लागली, पण आता कधीही मी तुला अशा सिच्युएशनमध्ये एकटीला नाही सोडणार। काल जशी तुला वाट बघावी लागली तशी मात्र आता तुला परत नाही बघावी लागणार। कमळी आता खूप खुश होते आणि म्हणते की अहो सर कशाला, आणि तेवढ्यात ऋषी तिला आय लव्ह यू असं करते आणि तेवढ्यात तेथे बंड्या आणि निंगी हे दोघेही आलेले असते छत्री घेऊन। बंड्या म्हणतो की सर्दी झाली, फारच पाऊस पडतो ना। ऋषी म्हणतो की हो तुला तर फारच सर्दी झाली रे, आणि कधी आला असं विचारतो। बंड्या म्हणतो की हो हो तुमचा पुष्पगुच्छाचा कार्यक्रम सुरू होता ना तेव्हाच आलो। आणि तेवढ्यात निंगी म्हणते की ऋषी सर अहो कमळी जरा खूप खतरनाक होतो, जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा मात्र एखादा मुलगा जर आता शाळेसाठी उशीर आला तर कमळी मात्र अगदी छडीने त्याच्या हातावर मार द्यायची आणि ती छडीने अगदी हात सुजवायची। तर बंड्या म्हणतो की हो ना, एकदा मात्र सर लेट आले होते तेव्हा त्याने छडीने सुद्धा त्यांना मारलं होतं। आता बघ ना रे बंड्या, अरे कमळीचा राग मात्र पहिल्यासारखा राहिलेलाच नाही। ऋषी सर समोर आले की अगदी लोण्यासारखं वितळून जाते। तेव्हा बंड्या आणि निंगी मात्र कमळीची फारच उडवत आहे। तेव्हा आता कमळी म्हणते की ए बंड्या आणि निंगी, लई झाला तुमच्या दोघांचा टाइमपास, बस झालं, किती पाऊस पडतो, उशीर होईल। तेव्हा आता ऋषी म्हणतो की ठीक आहे, मला सुद्धा आता ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे, मी सुद्धा जातो, पण संध्याकाळी मात्र मी परत येतो। तेव्हा आता कमळी विचारते की परत म्हणजे, आता ऋषी हसतो आणि म्हणतो की अगं कमळी वेळेवर परत येतो। आता कमळी जा म्हणते, बाय करून आता ऋषी निघून जातो आणि कमळी मात्र खुश होत आता त्या फुलांचा बुके घेऊन हसत असते। तेव्हा निंगी आता तिच्याकडे बघते आणि म्हणते की काय काय सुरू आहे। तेवढ्यात आता कमळीचं लक्ष निंगीकडे जातं। त्या दोघांना म्हणते की ए अरे काय सुरू आहे तुमच्या दोघांचं, चला। त्यानंतर अन्नपूर्णा आजी आणि आता राजन दोघंही इकडे लॉकरमध्ये दागिने वगैरे ठेवायला आलेले असतात। तर राजन म्हणतो की बरं झालं आई तू आलीस, आपल्या लॉकरचं काम झालं। अन्नपूर्णा आजी म्हणते की हो रे, नाहीतर मला सही करण्यासाठी पुन्हा एकदा यावं लागलं असतं। आणि तेवढ्यात मात्र आता रितेश सरपोतदार तेथून गाडीतून जात असतो आणि अन्नपूर्णा मॅडम आणि राजन यांना बघून तो गाडी थांबवतो। लगेच गाडीच्या खाली उतरून धावतच अन्नपूर्णा मॅडम करत येतो। तेव्हा अन्नपूर्णा मॅडम असं म्हणतो तर अन्नपूर्णा मॅडम आणि राजन मागे वळून पाहतात। तर अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे रितेश तू, अरे किती दिवसापासून पाहते मी तुला। रितेशला फारच आनंद होतो, तो अन्नपूर्णा आजीच्या पाया पडतो। अन्नपूर्णा आजी म्हणते की राहून दे आता। ह्या रितेश म्हणतो की हे बघा अन्नपूर्णा मॅडम, तुमचे आशीर्वाद मला फार गरजेचे आहेत आणि ते माझ्यावर असे कायम राहून द्यात। आणि तो अन्नपूर्णा मॅडमला विचारतो की मॅडम तुम्ही कसे आहात। तर अन्नपूर्णा आजी म्हणते की खुश, मी अगदी खुश आहे, आणि तू तर फार मोठा माणूस झालेला आहे, मी काय तुला आशीर्वाद देणार बरं। अरे पण माझ्या शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी आहेत, म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवते। राजनला मात्र विचारते की अरे तू ओळखलंस का रितेश सरपोतदार। तेव्हा रितेश हसत असतो, आपल्या शाळेतील हुशार आणि सगळ्यांचा लाडका विद्यार्थी, आणि आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा तो काही दिवस प्रोफेसर म्हणून होता। राजन बघतो आणि म्हणतो की आई अगं मी ओळखलं ना, लहानपणी आपल्या शाळेमध्ये यायचा। आणि आता हा रितेश राजन सरांना विचारतो की तुम्ही कसे आहात। तर राजन म्हणतो की मी बरं आहे, तू कसं आहे। तेव्हा आता रितेश म्हणतो की मी तर खरंच बरं आहे आणि काम सुरू आहे, बिजी आहे। आजी म्हणते की अरे रितेश तुझं नाव सतत ऐकत असतो, मोठं साम्राज्य तू उभं केलेलं आहेस। रितेश हसतो आणि नाही नाही करत असतो। आणि तेवढ्यात मात्र अन्नपूर्णा म्हणते की विजेता, कोचिंग क्लासेस, आणि खरंच खूपच छान तू नाव काढलंस, तुझा अभिमान वाटतो खरंच। आणि तेवढ्यात रितेश म्हणतो की अगदी खरं सांगायचं तर मी काही मोठं साम्राज्य वगैरे उभं केलेलं नाही, आणि मी आता तुमच्यापेक्षा लहान आहे आणि मला कायम लहानच राहायचं आहे, आणि तुमच्यासारख्या शिक्षकांसमोर मला आयुष्यभर विद्यार्थीच राहायला आवडेल। पण माझ्या मनामध्ये एक खंत आहे, सांगू। त्यावरती अन्नपूर्णा आजी विचारते की अरे कसली, काय झालं। रितेश म्हणतो की जेव्हा मी कॉलेज सोडून गेलो तेव्हा तुम्हाला माझा राग आला होता। तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की अरे राग कशाला येईन, प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, दृष्टिकोन वेगळा असतो, आणि हे बघ अरे आपण शिक्षण क्षेत्रातच काम करतो, फक्त फरक इतकंच आहे की तू यामधील व्यवसायाचा मार्ग निवडला आणि माझं थोडं वेगळं आहे, पण आपण दोघेही एकच काम करतो, ज्ञानदानाचं। आणि हे बघ अरे ज्ञानदाना इतकं पवित्र कार्य दुसरं कोणतंच नाही रे। तेव्हा आता रितेश म्हणतो की ज्ञानदान, परंतु ही जी काही
सभ्यपणाची भावना आहे ना, सब्र, तर मला खरंच माझ्यामध्ये नाही येणार. आणि अन्नपूर्णा मॅडम, मी तुमच्या इतका खरंच मोठा नाही होऊ शकणार हो. फक्त माझे आपले छोटेसे प्रयत्न सुरू आहेत, बाकी काही नाही. राजन म्हणतो की अरे तू मुंबईतच आहे, मग ये ना कधीतरी घरी, गप्पा मारूयात. तेव्हा आता लगेच हा रितेश म्हणतो की हो, जरा आता थोडंसं निवांत झालेलं आहे आणि आता मी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ब्रँच ओपन करत होतो आणि आता 51 असे ब्रँच ओपन केल्यात. शेवटची होती ती आत्ताच तिचं उद्घाटन झालं, विजेता कोचिंग क्लासेस, आणि त्या व्यापातून आत्ताच थोडासा मी मोकळा झालो, नक्की घरी येईल. तेव्हा आता अन्नपूर्णा म्हणते की हो नक्की ये, निघतो आम्ही. तेव्हा आता रितेश म्हणतो की अहो तुम्ही निघतात पण जाणार कसे, चला मी सोडतो. आणि मॅनेजरला म्हणतो की हे बघ. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की अरे नाही, आमची गाडी आहे ना, इथेच आहे समोर. तेवढा ड्रायव्हर गाडी घेऊन येतो. तर रितेश आता स्वतः दरवाजा उघडायला जातो, तर अन्नपूर्णा म्हणते की अरे राहून दे आणि भेटू परत, काळजी घ्या, असं म्हणून तो आता अन्नपूर्णा आजीला नमस्कार वगैरे करतो आणि अन्नपूर्णा आजी आणि राजन आता निघून जातात. तेव्हा रितेश मात्र आपल्या मनात म्हणतो की मॅडम, आता ही शिक्षण म्हणजे तुमच्यासाठी ज्ञानदार आहे, ते फक्त तुमच्यासाठी, परंतु माझ्यासाठी आता हा बिझनेस होता आणि आहे, राहील. त्यानंतर कमळी आणि आता निंगी ह्या कॉलेजला येतात. तर निंगी तिला म्हणते की चल लेक्चरला पोहोचतो मी, तोपर्यंत मला उशीर झालेला आहे, तू जा. कमळी म्हणते की ठीक आहे, मला सुद्धा लायब्ररीमध्ये पुस्तक बदलायचं आहे. आता मी तेथून कबड्डी शाळेमध्ये निघून जाते. तर निंगी आता कॉलेजमध्ये जायला निघते. तेवढ्यात 2 मैत्रिणी तिला भेटतात. निंगी विचारते की काय झालं अगं, लेक्चर नाही का? तर त्या मैत्रिणी म्हणतात की नाही, आज लेक्चर नाही, काहीतरी डिबेट कॉम्पिटिशन आहे, मात्र तिकडे गेलेले आहेत. तेव्हा निंगी म्हणते की हो का, आणि लगेच ती आता कमळीला आवाज देत धावतच येते आणि निंगी तिला म्हणते की अगं आज स्पर्धा आहे आणि तू भाग घेत नाही का? तेव्हा कमळी म्हणते की अगं मला वेळ नाही, मला लायब्ररीमध्ये जायचं आणि नंतर कबड्डीच्या शाळेमध्ये पोहोचायचं. निंगी म्हणते की अगं तू स्पर्धेत नाही, मग तू सांग काय रंगत येणार आहे बरं, अगं चल ना लवकर. तेव्हा कमळी म्हणते की निंगे अगं काय खोळ्यासारखं करते, अगं ऐक जरा, मी म्हंटल ना तुला की शाळेत जाऊन मला प्रॅक्टिस सुरू करायची आहे आणि मला यामध्ये भाग घ्यायचा नाही. आणि तेवढ्यात तिथे अनिका येते. निंगी तिला रागाने म्हणते की ए बत्ता बाजूला हो, आम्हाला वर्गात जायचं आहे. तर अनिकाला राग येतो. अनिका म्हणते की ए निंगू पिंगू, माइंड युअर लँग्वेज. आणि कमळीला म्हणते की काय ग कमळी टमळी, कॉम्पिटिशन मध्ये तू पार्टिसिपेट का घेत नाही, म्हणजे तू नक्कीच मला घाबरलीस. तेव्हा आता कमळी म्हणते की अनिका मला काही घाबरण्याची गरज नाही, मी का तुला घाबरेल, माझ्याकडे वेळ नाही. तर लगेच अनिका रागाने म्हणते की हो का, तुझ्याकडे वेळ नाही तर खरं बोलण्याची हिंमत नाही, तू नक्कीच मला घाबरते. आणि ठीक आहे, तू घाबर किंवा नको घाबरू, तू स्पर्धेमध्ये भाग घे किंवा नको घेऊ, मला काही फरक नाही पडत, ते शेवटी फर्स्ट आहे तर ते मीच येणार आहे. म्हणून तोऱ्यातच आता अनिका आणि तिची मैत्रीण तिथून निघून जाते. निंगी म्हणते की माकडीन कुठली. तेव्हा निंगी म्हणते की कमळे अगं तू आता कॉलेजला येत नाही, परंतु तुला माहिती नाही ह्या माकडीने आणि तिच्या मैत्रिणीने मात्र माझं जीणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. मग कमळे अगं तू आली ना, त्यामुळे तू आज मात्र त्यांना हिसका दाखवूनच दे, असा पचका मी त्यांचा करते की वर तोंड करून बघण्याची सुद्धा हिंमत त्यांची झाली नाही पाहिजे. तेव्हा आता कमळी कॉलेजला येण्याचं ठरवते आणि तेवढ्यात मात्र आता ह्या वाद स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी कमळी आलेली असते. आता सगळेजण वर्गामध्ये जमतात. निंगी म्हणते की सर्वात अगोदर मॅडम कमळीला भाग घेऊन द्या आणि सुरुवात तिलाच करून द्या. तर अनिका रागाने पुढे येते आणि म्हणते की नाही, सुरुवात तर मीच करणार. अनिका उभी राहते. अनिका लगेच पुढे येऊन आता इंग्लिशमध्ये स्पीच सगळं काही बोलते आणि आता तिचं जे भाषण तिने आता इंग्लिशमध्ये केलेलं आहे तर सगळ्यांना आवडतं आणि सगळेजण खूप छान तिचं भाषण ऐकतात सुद्धा आणि टाळ्या सुद्धा वाजवतात. कमळीला टॉन्ट मारत म्हणते की हो, असल्या सब्जेक्टवर बोलायला मात्र नॉलेज लागतं, असं वरवर बोलून मात्र लोकांना इम्प्रेस करणाऱ्यांना हे सर्व कसं कळेल, आणि कमळी तुझ्यासारख्या गावठी लोकांना तर हे कसं कळेल, हो की नाही, राईट कमळी. तेव्हा आता कमळी रागाने तिच्याकडे पाहते. तर अनिका म्हणते की थँक्यू सो मच. तेवढ्यात आता मॅडम कमळीला उभं राहायला सांगतात. कमळी स्टेजवर येते आणि तेवढ्यात अनिकाच्या मैत्रिणी अनिकाला खूपच खुश होत मात्र आता टाळ्या वाजवत असतात. तेवढ्यात कमळी मात्र आता इतकी मस्त स्पटपट आता इंग्लिश बोलत असते, ते पण स्पीड मध्ये, आणि खूपच छान तिने समजवलेलं असतं. सगळ्यांना मात्र कमळीचं जे स्पीच आहे इंग्लिशमधील ते फारच आवडतं. सगळेजण टाळ्या वाजवतात. अनिकाचा आणि अनिकाच्या मैत्रिणींचा खूपच जळफाट होतो. पण आता सगळेजण टाळ्या वाजवत असताना कमळी म्हणते की सर मला आणखीन बोलायचं आहे, म्हणजे प्रेम आपण कुठल्या भाषेतून व्यक्त करतो हे केव्हाच महत्वाचं नसतं, आपण त्या प्रेमासाठी किती त्याग करतो हे महत्वाचं असतं. आपण प्रेमामध्ये असताना समोरच्या व्यक्तीची किती काळजी घेतो ते सगळं महत्वाचं असतं. एखाद्या माणसावर आपण केव्हा प्रेम करतो तेव्हा तो माणूस कसा दिसतो आणि तो कसा राहतो त्यापेक्षा आपण त्यासाठी किती त्यागतो हे खरंच खूप महत्वाचं असतं. रंग प्रेमाचा हळूवार जपायचा असतो आणि न सांगता एकमेकांना समजायचं असतो. नातंही विश्वासाने फुलत जातो आणि क्षण आठवणीने भिजवायचं असतो.
आणि धन्यवाद असे बोलून मात्र कमळी आपलं स्पीच संपवते. तेव्हा सगळेजण कमळीसाठी टाळ्या वाजवतात. अनिकाच्या मैत्रिणींचा आता खूपच जळफळाट होतो, कारण कमळीने बरोबर त्यांची आता नांगी ठेचलेली असते. रिंगी तर आता कमळीला घट्ट मिठी मारते. कमळीला सुद्धा फार आनंद होतो. तेव्हा प्रिन्सिपल सर उभे राहतात आणि म्हणतात की वा वा वा, खरंच दोघींनी सुद्धा आपले जे काही आता ही मांडणी आहे ती इतकी छान मांडलेली आहे, कारण आता नक्की विनर कोण आहे हे ठरवण्याचं अवघड आहे. आणि तरीही खोलोखोल आता विचार करायचा झाला तर विचारांची ही खोली आणि भावनांची कदर आणि इतरांवर झालेला हा भाषणाचा परिणाम याचा विचार करता ह्या डिबेटची विजेती ठरत आहे. तेव्हा मात्र आता सर अगोदर अनिकाकडे बोट करत असतात. तेव्हा अनिकाला असं वाटतं की आपणच विजेती आहोत, म्हणून ती लगेच आता कोशात उठून उभी राहते. परंतु आता प्रिन्सिपल सर मात्र कमळीकडे बोट करून म्हणतात की कमळी मोहिते. तेव्हा सर्वांना फारच आनंद होतो, परंतु आता अनिकाचा फारच जळफळाट होतो. ती तर घट्ट मिठीच मारते आणि सगळेजण आता खूप खुश होत टाळ्या वाजवतात. अनिका प्रिन्सिपल सरांकडे रागाने बघतच तेथून निघून जाते. त्यानंतर आता इतके दिवसातून ऋषी सर कॉलेजवर आलेले आहेत. तेव्हा सगळे विद्यार्थिनी विचारतात की ऋषी सर तुम्ही कसे आहात. ऋषी सर म्हणतो की मस्त, आणि सगळेजण विचारपूस करत असतात. आणि तेवढ्यात बंड्या येतो. बंड्या म्हणतो की ऋषी भाऊ, अहो काय झालं, खूप दिवसातून कॉलेजला आणि खूप भारी वाटतं बरं का, चहा घेणार का, आणि तुम्ही इकडे काय दौरा काढला असं विचारतो. तेव्हा ऋषी सर म्हणतो की अरे कमळीला पिकअप करण्यासाठी आलो. आणि आता पंड्या सांगतो की वादविवादाची स्पर्धा सुरू आहे आणि अजून काही स्पर्धा सुटलेली नाही, बहुतेक वेळ लागेल. तेवढ्यात आता मैत्रिणी आणि मित्र एकमेकांशी बोलत असतात की खरंच आज मात्र कमळीने कमाल केली, इंग्लिशमध्ये बोलली ती. आणि आता मैत्रीण म्हणते की हो ना, आज मात्र अनिकाला बरोबर तिने हरवलं आणि कमळीने मात्र पूर्णपणे गेम पलटवला. तेवढ्यात दुसरी मैत्रीण म्हणत असते की हो ना, कमळीच्या पुढे मात्र आता ही अनिका आहे तर ती 0 आहे 0. आणि तेवढ्यात अनिका रागाने मागून येते आणि त्या मुलीचे केस धरून तिला रागानेच म्हणते काय बोललीस. अनिका 0 आहे कमळी समोर. ती कॉम्पिटिशन जिंकली म्हणून माझ्यापेक्षा जिनियस आहे का. तेवढ्यात ती मुलगी म्हणते की अनिका ग प्लीज माझे केस सोड ना, सोड लवकर. तेवढ्यात आता दुसरा मुलगा म्हणतो की अगं अनिका तू असं काय करते, सोड ना तिचे केस. अनिका जोरात शेटापसं ओरडते, माझ्या समोर तोड उघडायचं नाही, अगोदरच सांगून ठेवते, माझ्याबद्दलच बोलत होतो ना. तेव्हा ते मुलं म्हणतात की नाही अगं आम्ही कमळीबद्दल बोलत होतो, तुझ्याबद्दल नाही. तेवढ्यात अनिका म्हणते की एक्झॅक्टली तुम्ही त्या गावछापचं कौतुक का करत होते, समोर तुम्ही तिचं कौतुक करणार, इनफॅक्ट म्हणजे अख्ख्या कॉलेज समोर तिचं कौतुक कोणीच करणार नाही. आणि जर कोणी मला तिचं कौतुक करताना दिसलं माझ्या समोर तर मात्र एकेकाला मी कॉलेजमधून काढून टाकेल, माझ्या ग्रॅनी आजीला सांगून असं चुटक्या वाजत धमकावते. आणि आता मात्र त्या मुलीला म्हणते की चल तू निघ इथून. आणि आता सगळ्या मुलांना म्हणते की लक्षात ठेवा कमळीचं त्या गावछापचं कौतुक झालं नाही पाहिजे आणि निघा आता, गेट लॉस्ट असं म्हणून जोरात ओरडते. तेवढ्याच सिम्स मध्ये अनिका ग नको चिडचिड करू नको, शांत हो. अनिका म्हणते की नाही सिम्स, तुला तर माहितीच आहे की आज काय झालं. अनिका महाजनचा इन्सल्ट झालेला आहे आणि त्या कमळी गावछापने मला हरवलं आणि ती मला कसं हरवू शकते, नाही असं होऊ शकत नाही. आणि आता मात्र सिम्स म्हणते की अगं ती कमळी निंगीला सांगत होते की ती लायब्ररीत चाललेली आहे म्हणून. अनिकाला खूपच आनंद होतो. अनिका म्हणते की आता गावछाप तो स्वतःला खूप जिनियस समजते, आता बघ मी काय करते. तेवढ्यात आता ही लायब्ररीमध्ये येते. अनिका म्हणते की हॅलो. तेव्हा आता त्या मॅडम म्हणते की लायब्ररी आता बंद झालेली आहे, जे काही काम असेल ना तर उद्या या असं म्हणते. आणि तेवढ्यात अनिका म्हणते की लायब्ररी बंद झाण्याची वेळ आली म्हणूनच आलेली आहे आणि प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला अर्जंट बोलवलेले आहे असं खोटं बोलते. मॅडम म्हणतात की अगं प्रिन्सिपल सरांनी तुझ्याकडे का निरोप दिला, त्यांचं जर काही काम असतं तर फोन आला असता, थांब मी त्यांना फोन करून विचारते. तेव्हा अनिका लगेच म्हणते मला समजतं का मी कोण आहे, मी अनिका महाजन आहे आणि ह्या कॉलेजची ट्रस्टीची नात, आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही. तेव्हा ते मॅडम म्हणतात की ठीक आहे 10 मिनिटात मी लायब्ररी बंद होईल, लॉक करते आणि मग जाते. तेवढ्यात आता ही सिम्स म्हणते की मॅम अहो त्यांचं तुमच्याकडे काहीतरी अर्जंट काम आहे, जा ना प्लीज. अनिका म्हणते की तुम्हाला लायब्ररीची इतकी काळजी आहे ना तर आता लायब्ररी वेळ जे काही वेळ ती असेल बंद होण्याची त्यावेळेस मी लॉक करते आणि जी चावी आहे तर ती ऑफिसमध्ये ठेवते. आणि शेवटी हे कॉलेज माझं आहे, माझी सुद्धा काही म्हणजे जबाबदारी आहे की नाही. आणि परत आता म्हणते की तुम्ही तुमचं सगळं सामान घेऊन जा, बॅग वगैरे, टिफिन वगैरे, नाहीतर एकदा लॉक लायब्ररी झाली तर मात्र तुम्ही कसं सामान घेणार. तेवढ्यात मात्र आता ही सिम्स म्हणते की एकदम करेक्ट, सगळं सामान घेऊन जा. ते मॅडम म्हणते की ठीक आहे जाते आणि जाताना चावी मात्र त्या अनिकाच्या हातात देतात. तेवढ्यात अनिका मात्र खूप खुश होते आणि म्हणते की कमळी टमळी आता फक्त वेट करत राहा, आज मात्र स्वतः तू माझ्या जाळ्यात अडकणार, म्हणून तिला खूप आनंद होतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो, पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.